महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना पुन्हा एकदा नमस्कार. आज आपल्यासमोर येण्याचं कारण म्हणजे आपण पाहिलं आहे मागील आठवड्यात 25 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने NPS मध्ये सुधारणा करत UPS नावाची नवीन एक योजना आपल्यासमोर आणलेली आहे आणि त्या योजनेचं राजपत्र ज्याला आपण अधिसूचना म्हणतो ती 25 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केली. त्या अधिसूचनेचा सविस्तर विश्लेषण आपण करत आहोत. याचा पहिला भाग आपल्याला समोरच्या आय बटनामध्ये दिसेल, ज्यामध्ये आपण सविस्तर अशी चर्चा या राजपत्राविषयी केली. विशेषतः या राजपत्रातील बिटवीन द लाईन समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. व्हिडिओ थोडा मोठा होता, परंतु कर्मचाऱ्यांना प्रत्येक बाब कळण्यासाठी आणि सविस्तररित्या समोर येण्यासाठी तो तेवढा होणं अपेक्षित देखील होता. आता यातील दुसरा भाग आपण आज पाहणार आहोत, ज्यामध्ये या अधिसूचनेनुसार कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात जे पेआउट दिलं जाणार आहे ते पेआउट प्रत्येक कंडिशन मध्ये कसं वेगवेगळं निघणार आहे. अर्थातच आपण ज्याला पेन्शन म्हणतो ती नेमकी पेन्शन आपल्याला किती मिळणार आहे हे आपण यामध्ये पाहणार आहोत. तसं पाहिलं तर हे राजपत्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. महाराष्ट्राची स्थिती वेगळी आहे, परंतु आपल्याला माहिती आहे मागील सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्राने देखील आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकार ज्या पद्धतीने संशोधन करेल त्या पद्धतीची UPS योजना किंवा महाराष्ट्र सरकारची जी काही कथाकथित GPS योजना ही आम्ही लागू करणार असा शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे केंद्र सरकारची जी काही UPS योजना आहे ती किमान समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. एक लक्षात घेऊया, मागील 10-12 वर्षाचा आपला लढा आणि मागील 19 वर्षात नियुक्त झालेले महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी या सर्वांना अपेक्षित एकच आहे, ते म्हणजे जुनी पेन्शन मिळवणं. केंद्र सरकारच्या धर्तीवर 2005 मध्ये महाराष्ट्रात देखील DCPS नावाची योजना आली, तिचंच रूपांतर NPS मध्ये केलं. परंतु हे करत असताना अनेक बाबी अशा घडलेल्या आहेत की त्या सरळ सरळ सांगून जात आहेत. महाराष्ट्र शासनासमोर कितीही त्यांनी नवीन नवीन निर्णय घेतले तरी जुनी पेन्शन शिवाय पर्याय नाही. आणि एक विश्वासाने आपण सांगतो की महाराष्ट्रात जुनी पेन्शन लागू करणे हा एकमेव पर्याय महाराष्ट्र शासनात आहे. मागील व्हिडिओमध्ये देखील आपण भाग 1 मध्ये पाहिलं, त्यामध्ये देखील मी विश्वासाने सांगितलं होतं की भलं केंद्र सरकारने NPS चालू ठेव किंवा UPS चालू ठेव, भलं इतर राज्य सरकारे देखील त्यांच्या सोबत जाऊ, देशातील एकाही राज्यात जरी जुनी पेन्शन योजना लागू नाही झाली तरी महाराष्ट्र शासनाला मात्र सध्या जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. याविषयी सविस्तर पुढील काही दिवसामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आज आपण एकच बाब स्पष्टरित्या पाहणार आहोत की शासनाची जी UPS योजना आहे या UPS योजनेतून शासन जे म्हणते त्या राजपत्रामध्ये जे दिलंय त्या पद्धतीने त्यामध्ये परिशिष्ट दिलेलं आहे. त्या परिशिष्टाचे 2 भाग केलेले आहेत. त्या परिशिष्टातील उदाहरणाच्या आधारेच आपण खरोखरच कर्मचाऱ्यांची किती पेन्शन बनणार आहे याविषयीचा सविस्तर माहिती या भाग 2 मध्ये घेणार आहोत. आपण तो जरूर पाहावा. आणि हा पाहण्या अगोदर समोरच्या आय बटनामध्ये आलेला व्हिडिओ जर पाहिला तर नक्कीच हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपणास मदत होईल. तर चला आपण आता सविस्तर असं समजून घेऊया. मागील भागामध्ये आपण पाहिलं की कर्मचाऱ्याला या UPS अंतर्गत 2 प्रकारच्या पेआउट मिळणार आहे. 25 वर्ष आरक्षण सेवेनंतर त्या कर्मचाऱ्याला एकमुस्त भुगतान म्हणून ज्याला आपण लमसम अमाऊंट म्हणूया, ती लमसम अमाऊंट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाणार हे आपण या ठिकाणी पाहूया. तर या उदाहरणात त्यांनी स्पष्ट सांगितलं की कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतरचं जे मूळ वेतन असेल आणि त्या मूळ वेतनासोबत जो महागाई भत्ता असेल तर त्याच्या 10% त्याचा 10वा भाग हे कर्मचाऱ्याच्या लमसम अमाऊंटसाठी कॅल्क्युलेट केले जाणार. आता ते इथं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की अंतिम वेतन जर 45,000 मूळ बेसिकमध्ये असेल आणि आज रोजी केंद्र सरकारचा जो 53% महागाई भत्ता आहे त्या 53% महागाई भत्त्यानुसार 45,000वर 23,850 एवढा महागाई भत्ता मिळून एकूण त्याचं मूळ वेतन जर होत असेल 68,850 तर या 68,850 याच्या 10% एवढी रक्कम आपण या लमसम अमाऊंटच्या कॅल्क्युलेशनसाठी घेणार आहोत. या ठिकाणी लमसम अमाऊंट काढण्यासाठीचं सूत्र त्यांनी दिलं आहे. या सूत्रामध्ये सांगितलं आहे की 68,850 जे एकूण वेतन झालेलं आहे
त्याच्या 1/10 भाग या ठिकाणी घेऊन त्याला यलने गुणायचं आहे. आता हा यल काय आहे, तर त्यांनी या ठिकाणी यल विषयी सविस्तर असं सांगितलं आहे की व्यक्ति की पेंशन कॉर्पस में अंशदान के लिए महीनों की संख्या के आधार पर सेवा के 6 मासिक पूर्ण वर्षों की संख्या. आता याविषयी कॅल्क्युलेशन करताना त्यांनी स्वतःच उदाहरण दिलेलं आहे की जर 68,850च्या 10% काढलं तर ते 6,885 रुपये हा 10वा भाग येतो. आणि कर्मचाऱ्याची 10 वर्ष आरएक्स सेवा. आता आपल्याला या ठिकाणी आपण पहिल्या भागात बघितलं की 10 वर्षाच्या आत जर आरएक्स सेवा असेल तर त्या कर्मचाऱ्याला यूपीएसचा मध्ये भाग घेता येत नाही किंवा यूपीएस त्याला लागू होत नाही. मग आता 10 वर्षाची सेवा करून जर कर्मचारी सेवानिवृत्त झाला असेल तर त्याचे 6 महिने त्यामध्ये होतात. आणि 6 महिन्याच्या सेवा केल्यानंतर म्हणजे 10 वर्ष सेवा केल्यानंतर जर त्याला लमसम अमाऊंट द्यायची झाली तर ती 1,37,700 रुपये एवढी आली. आता ही 1,37,700 रुपये कशी आली तर आपण पाहू शकतो या सूत्रामध्ये यलची किंमत टाकूया. यल म्हणजे पूर्ण 6 महिन्यांची जी संख्या आहे ती या ठिकाणी 10 वर्षासाठी 6,885 रुपये आलेल्या 1/10 भागाला जर या 20 ने गुणलं तर 1,37,700 एवढी रक्कम येते. आता जर हीच या सूत्रानुसार पुढे गेलोत आणि हेच उदाहरण जर शासनाचं समोर ठेवलं तर 6,885 या 1/10 भागाला 15 वर्षाची जर सेवा केली तर 30 महिने एवढे 6 महिने होतात. म्हणजे 15 वर्षात 30 6 महिने आणि 6,885ला या 30 ने जर गुणलं तर 2,06,550 ही रक्कम येते. याच पद्धतीने 20 वर्ष आरएक्स सेवा केल्यानंतर हेच मूळ वेतन जर असेल आणि आज रोजी तो कर्मचारी जर सेवानिवृत्त झाला तर 40 महिने त्याच्या सेवेमध्ये येतात. आणि या 40 महिन्याने जर 6,850 या 1/10 भागाला जर गुणलं तर 2,75,400 या पद्धतीने हे रक्कम येत चालते. आपण याच पद्धतीने पुढे गेलो तर 25 वर्षासाठी या ठिकाणी 25 वर्षासाठी 56 महिने 3,44,250 रक्कम. 30 वर्ष आरएक्स सेवा केल्यानंतर 66 महिने 4,13,100 लमसम अमाऊंट. आणि 35 वर्ष सेवा केली तर 6 महिने आणि 4,81,950 एवढे लमसम अमाऊंट त्या कर्मचाऱ्याला मिळेल असं या उदाहरणामध्ये दिलं आहे. आता ही लमसम अमाऊंट किती आहे हे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जर 10 वर्ष सेवा केली तर 10 वर्ष सेवा करत असताना 68,850 हे त्याचं एकूण वेतन होतं आहे. आणि 68,050 एवढं वेतन 10 वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्याला जर 1,37,700 एवढी रक्कम मिळत असेल तर ती त्याच्या रिटायर होण्याचं जे वेतन आहे मूळ वेतन आणि महागाई भत्ता आहे त्याच्या दुप्पट ही 1,37,700 रक्कम येते. म्हणजे 10 वर्ष सेवा करून जर कर्मचारी निवृत्त झाला तर त्याला त्याच्या एकूण वेतनाच्या 2 जास्तीचे पगार लमसम अमाऊंट म्हणून मिळतील. मग 15 वर्ष सेवा करून जर रिटायर झाला तर 3. 20 वर्ष आरएक्स सेवा पूर्ण करून तो जर रिटायर झाला आणि 68,850 हे त्याचं मूळ वेतन आणि डीए मिळून जर आज होत असेल तर त्याला एकूण अंतिम वेतनाच्या 4 पगार म्हणजे 4 पट एवढी रक्कम त्याला मिळते. 25 वर्ष सेवा करून रिटायर झाला तर 5 पट म्हणजे 68,850 हे त्याचं जर शेवटचं वेतन असेल तर त्याच्या 5 पट. आणि 30 वर्ष सेवा केली तर 6 पट, 35 वर्ष सेवा केली तर 7 पट. हे आपण कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी पाहू शकता की याच पद्धतीचं वेतन या लमसम अमाऊंटमध्ये कर्मचाऱ्याला मिळणार आहे. म्हणजे लमसम अमाऊंट ही काही अशी खूप मोठी रक्कम मिळणार आहे असं काही नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की यूपीएस योजनेची कार्यवाही होत असताना यूपीएस योजनेमध्ये आपण आयुष्यभर आपल्या वेतनाच्या 10% कपात करणार आहोत. आणि ही 10% कपात शासन यूपीएसच्या बदल्यात स्वतःकडे पूर्ण घेणार आहे. माझ्यासारख्याचं तर स्पष्ट मत आहे की जास्त सेवा जर झाली तर जास्त सेवेच्या कालावधीत ही यूपीएस योजना केव्हाच कर्मचाऱ्याला परवडू शकत नाही. आता याविषयी सविस्तर आणखी एक व्हिडिओ आपल्याला मी समोर घेऊन येईल. त्यामध्ये यूपीएस ह्या योजनेतून खरंच कर्मचाऱ्याला
त्याच्या पगाराच्या 50% वेतन मिळतंय का, किंवा आणखी काय त्याविषयी आहे ते त्यावेळेस सविस्तर पाहू, आपल्या ते त्यावेळेस लक्षात येईल. आता या ठिकाणी लमसम अमाऊंट देताना शासनाचं आणखी एक म्हणणं आहे की 10 वर्षाची सेवा की अवधी 10 वर्ष से कम हो, म्हणजे 10 वर्षाच्या आत जर कर्मचाऱ्याची आरएक्स सेवा झाली असेल तर त्याला एकीकृत पेन्शन योजना ही लागू नाही. हे आपण मागील व्हिडिओमध्ये देखील सविस्तर असं पाहिलंच होतं. आता हे झालं लमसम अमाऊंट, ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या एकूण शेवटच्या वेतनाच्या किती पट हे असं लमसम अमाऊंट त्याला मिळणार आहे. हो, इथं आणखी एक मुद्दा चर्चेचा राहिला. तो मुद्दा असा आहे की कर्मचाऱ्याच्या या योजनेमध्ये म्हणजे UPS योजनेमध्ये आयुष्यभर 10% वेतन जर कपात केली जात असेल आणि शासन ती पूर्ण घेत असेल तर कर्मचाऱ्याच्या आयसी, आता आयसी काय आहे आपण पुढे पाहणार आहोत, किंवा भाग 1 मध्ये याविषयी सविस्तर बोललोय. आयसी म्हणजे जो इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे, त्या इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये कर्मचाऱ्याचं 10% अधिक शासनाचं 10% असं जे 20% एकूण अंशदान होणार आहे, ते अंशदान जे काही गुंतवणूक केली जाणार आहे त्या गुंतवणुकीतून शेवटचा जो कॉर्पस आयसीचा होणार आहे, त्या आयसीच्या शेवटचा जो कॉर्पस असेल त्याच्या ही जी मिळणारी लमसम अमाऊंट आहे ती केवळ 3 ते 4% असणार आहे. एवढंच नव्हे तर आणखी त्यावर थोडं सविस्तर मी करतोय. 3 ते 4%पेक्षाही कदाचित ती कमी ॲक्च्युअल परिस्थितीमध्ये आपल्यासमोर येणार आहे. आता या लमसम अमाऊंटसोबतच शासन आणखी आपल्याला काय देणार आहे तर त्या लमसम आपल्याला जे काही गाजावाजा करून दिली जाणारी आहे ती सुनिश्चित भुगतान, ज्याला आपण शासन 24 ऑगस्ट 2024 रोजी म्हटलं होतं की आम्ही सुनिश्चित अशी पेन्शन देणार आहोत, म्हणजेच प्रत्यक्षात पेन्शन देणार आहोत जी की अंतिम वेतनाच्या 50% असणार आहे आणि त्याला आम्ही DRS म्हणजे महागाई राहत ही जोडणार आहोत. परंतु आता ही देत असताना आपल्याला शासनाने काही अटी टाकल्यात. या सुनिश्चित भुगतानमध्ये शासनाने आपल्याला ह्या 5 अटी टाकलेल्या आहेत आणि या 5 अटी टाकत असताना शासन काय म्हणतंय, आम्ही सुनिश्चित भुगतान जेव्हा देऊ तेव्हा सेवानिवृत्तीच्या अगोदरचे जे 12 मासिक औसत के मूल वेतन आहे, म्हणजे शेवटचे जे 12 महिने आहेत त्या 12 महिन्याचं सरासरी काढणार आणि त्या सरासरीचं जे काही मूळ वेतन आहे त्या मूळ वेतनावर आम्ही त्याच्या 50% एवढं आम्ही त्यांना कर्मचाऱ्याला पे आउट स्वरूपात देऊ. आता या ठिकाणी उदाहरणादाखल शासनाने अगोदर आपण लमसममध्ये ज्या पद्धतीने पाहिलंय त्याच पद्धतीने मूळ वेतन 45,000 घेतलेलं आहे आणि त्याला पुढं सूत्रामध्ये पी या स्वरूपात लिहिलंय. आता हे जे पी आहे त्याला आपण सरळ पी का घेतलं तर ते पेमेंट या शब्दासाठी मूळ वेतनासाठी ते घेतलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरी जी अट दिली त्यामध्ये शासनाचं म्हणणं आहे की कर्मचाऱ्याची सेवा ही 25 वर्षे असली पाहिजे किंवा त्यापेक्षा अधिक असली पाहिजे आणि त्याला त्यांनी सूत्रामध्ये क्यू म्हणून संबोधलेलं आहे. आणि ही आरएक्स सेवा कशी मोजली जाणार तर याविषयी याही ठिकाणी आपण पाहू शकतो की अंशदान महीनों की संख्या के आधार पर, म्हणजे आपल्याला सरळ माहिती आहे की आरएक्स सेवा पूर्वी जे काही नियुक्ती दिनांकापासून धरली जायची ती या ठिकाणी धरली जात नाहीये. त्यानंतर तिसरी अट सुनिश्चित पेन्शन देण्यासाठी शासनाचं म्हणणं आहे की जे काही अंशदान कर्मचाऱ्याचं आणि शासनाचं आयसीमध्ये जमा झालेलं आहे, इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये जमा झालेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झालेली नसावी. म्हणजे हे जे उदाहरणं समजून घ्यायचे त्याच्यासाठी हे 5 क्रायटेरिया पूर्ण केलेले असावेत, किंवा हे जर पूर्ण केलेले नसतील, हे 5ही क्रायटेरिया पूर्ण केलेले नसतील तर कशा पद्धतीने पेन्शन बदलत जाते ते आपण पुढे पाहणार आहोत. परत त्यांची आणखी एक अट आहे, चौथी अट, की ज्यामध्ये कर्मचाऱ्याचा जो पॅटर्न असेल तो डिफॉल्ट पॅटर्न असेल. आता आपल्याला पॅटर्न विषयी आपल्याला माहिती आहे की हे जे इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे यामध्ये 2019 मध्येच जी अधिसूचना निर्गमित झाली त्यानुसार पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न, आता याविषयी आपण सविस्तर माहिती भाग 1 मध्ये बघितली की ही केस देखील हे शासनाला केंद्र सरकारला का करावं लागलं तर याविषयी बीड जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांनी जी केस टाकली होती त्याच्या आधारेच मिळालेल्या निकालावर शासनाला हा जो पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न निवडण्याचा अधिकार कर्मचाऱ्याला द्यावा लागला. तर शासनाचं असं म्हणणं आहे की हा जो आम्ही सुनिश्चित पेन्शनचं गणना करणार आहोत त्यामध्ये ही डिफॉल्ट पॅटर्न हा ग्राह्य धरून आम्ही ते गणना केली जाणार आहे. किंवा पुढं आणखी एक त्यांनी अट दिली की NPS मध्ये ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याला स्वतःच्या 10% मधली काही रक्कम काही कारणास्तव काढता येत होती तर तशा प्रकारची ती रक्कम काढलेली नसावी. असे हे 5 मुद्दे या ठिकाणी विचारात घेऊन शासनाने कर्मचाऱ्याची सुनिश्चित पेन्शन कशा प्रकारे
निश्चित केली जाणार याविषयी 5 अटी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण त्यांनी दिलंय आणि त्या उदाहरणामध्ये काय आहे, कर्मचारी 105 यानी 1 ते 5 वर ज्या शर्त दिल्यात, अटी दिल्यात, आपण या ठिकाणी बघा, ह्या ज्या 5 अटी दिलेल्या आहेत, या 5 अटी पैकी 5ही अटी जर कर्मचाऱ्याने पूर्ण केलेल्या असतील. आता 5 अटी विषयी आपण पुन्हा थोडक्यात जर पाहायचं म्हटलं तर काय दिलंय इथं, सेवानिवृत्तीपर कर्मचारी म्हणजे पी दिला होता, क्यू दिला होता. हां, अगोदर सूत्र पाहूया. हे पहा, पी या ठिकाणी दिला होता, हा पी म्हणजे काय, तर कर्मचाऱ्याचं जे अंतिम मूळ वेतन आहे ते, जे की उदाहरणामध्ये आपण किती धरणार आहोत, 45,000 या ठिकाणी दिले. आणि क्यू म्हणजे काय, तर कर्मचाऱ्याने 25 वर्षे सेवा केल्यानंतर, म्हणजे 25 गुणिले 12 म्हणजे 300 महिने, तर 300 महिने. आणि IC म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल कॉर्पस. आता याविषयी हे जे पहिलं उदाहरण अधिसूचनेमध्ये राजपत्रामध्ये दिले, त्यामध्ये काय म्हटलं, ह्या सर्व जर अटी पूर्ण केलेल्या असतील, म्हणजे त्याने कोणत्याही प्रकारचं अंशदान काढलेलं नसेल, सर्व प्रकारचं अंशदान त्याच्या व्यक्तिगत कॉर्पसमध्ये कसल्याही प्रकारची त्यामध्ये कपात झालेली नसेल किंवा नियमितरित्या ते सुरू राहिलेलं असेल, नियमित कपात होत राहिलेली असेल, असं जर असेल तर सेवानिवृत्तीच्या वेळी त्याचं जो काही व्यक्तिगत कॉर्पस आहे त्याचं एकूण मूल्य जर 50 लाख रुपये असेल आणि त्याला उदाहरणामध्ये IC म्हटलेलं आहे, आणि त्याचा जो आपण भाग 1 मध्ये बघितला की बेंचमार्क कॉर्पस, जो की लक्षित कॉर्पस पेन्शन काढण्यासाठी ठेवलेला आहे, तोही जर 50,000 हा आहे, तो बेस मांडून त्याला उदाहरणामध्ये इथं BC म्हटलेलं आहे. तर BC आणि स्वतःचं इंडिव्हिज्युअल कॉर्पस, कर्मचाऱ्याचं स्वतःचं जे कॉर्पस असणार ते इंडिव्हिज्युअल कॉर्पस, आणि शासनाचं जे आहे ते बेंचमार्क कॉर्पस. आणि मग या प्रमाणात ते दोन्ही जर सारखे असतील, म्हणजे IC 50 लाख, बेंचमार्क कॉर्पसही 50 लाख, हे जर असेल तर त्याचं सुनिश्चित भुगतान करताना या सूत्राचा आधार घेऊन त्याचं सुनिश्चित भुगतान निघणार. तर इथं आणखी एक शर्त त्यांनी दिली, यदि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे, यदि क्यू से अधिक है तो 300 के रूप में लिया जाएगा. ही गोष्ट या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आणखी लक्षात घ्या. जरी आता याविषयी वाटलं तर सविस्तर मुद्दा आपण शेवटी पाहूया, की जरी कर्मचाऱ्याची सेवा 25 वर्षाच्या वर आर्यक सेवा झालेली असेल तरी बेस म्हणून आम्ही 300च महिने गृहीत धरणार, असं शासनाचं म्हणणं आहे. तर याविषयी आपण सविस्तर शेवटी पाहूया. आता या ठिकाणी उदाहरण पहा, यदि पी, आता आपल्याला माहिती मूळ वेतन त्याचं किती धरलं आहे, 45,000, त्याला 2 ने भागायचं, गुणिले 300 हे काय आहेत, क्यू म्हणजे काय, क्वालिफाईंग मंथ, म्हणजे त्याने 25 वर्षे सेवा केली ते 300, आणि शासनाने बेस त्याला धरलाय 25 वर्षाचे 300, म्हणजे 25 वर्षाची सेवा जरी झाली असेल, पुढे उदाहरणात येईल, तरी 300 महिनेच बेस शासन धरणार आहे. तिथून पुढची कपात झाली ती एक्स्ट्रा शासनाला बोनस म्हणून कर्मचाऱ्याने द्यायची आहे. आणि IC जे धरलं होतं तो इंडिव्हिज्युअल कॉर्पस कर्मचाऱ्याचाही 50 लाख आहे, म्हणजे बेंचमार्क, म्हणजे थोडक्यात डिफॉल्ट पॅटर्ननुसार ह्या झालेला आहे, असं शासनाचं म्हणणं आहे. आणि या पद्धतीने जर आपण ही गणना केली तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पाहतो 300ला 300 जाणार, 50 लाखाला 50 लाख जाणार, आणि 45,000च्या हाफ म्हणजे 22,500 एवढी त्याची पेन्शन बनेल. म्हणजे 1 ते 5 हे सर्व जर क्रायटेरिया त्याने पूर्ण केलेले असतील, वर दिलेले आपण हे पाहिलेले सर्व क्रायटेरिया जर कर्मचाऱ्याने पूर्ण केलेले असतील तर त्याची जी काही पेन्शन बनणार आहे ती पेन्शन 22,500 रुपये, म्हणजे 45,000 मूळ वेतनाच्या ही निम्मी 50% पेन्शन या ठिकाणी बसते. आणि ही 50%वर काय मिळणार, महागाई राहत म्हणजे DRS, एवढं जोडून त्याची जी काही पेन्शन होईल ही पेन्शन या कर्मचाऱ्याला मिळेल. आता 1 ते 5च्या अटी पूर्ण केल्या तर कर्मचाऱ्याला 50% मूळ वेतनाच्या आणि त्यावर DRS देऊ, हे जे शासन म्हणते 50% आम्ही पेन्शन देणार, ते त्या ठिकाणी निघतंय. परंतु आता इथं त्यांनी दुसरं उदाहरण असं दिलंय आपल्या समोर आहे की कर्मचारी जर 1 आणि 3 ही अट पूर्ण करत असेल आणि 3 ते 5 ह्या अटी पूर्ण करत असेल, म्हणजे यामध्ये सुटली ती 2 नंबरची अट. आता 2 नंबरची अट काय आहे, तर ती आहे जर कर्मचारी 25 वर्ष सेवा करत असेल तरच. जर कर्मचारी 25 वर्ष सेवा करत नसेल आणि तो जर फक्त 15 वर्ष सेवा करत असेल, म्हणजे 180 महिने, आता ही 180 महिने आरेख सेवा जर त्याची झालेली असेल तर त्याचा स्वतःचा IC इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा बनेल 30 लाख रुपये. म्हणजे 10 वर्ष सेवा कमी केली तर त्या बदल्यात 20 लाख रुपये इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये उदाहरणादाखल
हे काय प्रत्यक्षात असेल नाही, प्रत्यक्षात यापेक्षाही कमी असेल किंवा यापेक्षाही जास्त असेल. इथं उदाहरणादाखल दिलेले हे आहे. तर 20 लाख जे कमी केलेले आहे तर ते धरून 30 लाख रुपये त्याचा जर इंडिव्हिज्युअल कॉर्पस धरला, बाकी गोष्टी आहेत तर, आणि 15 वर्षे सेवा असल्यामुळे इथं बेंचमार्क कॉर्पस हे ऑटोमॅटिक कमी होतोय, कारण डिफॉल्ट पॅटर्ननुसार तो निवडला जाणार आहे. तर त्यानुसार जर धरलं तर कर्मचाऱ्याची 15 वर्षे सेवा झाल्यानंतर आज रोजी त्याचं बेसिक जर बेसिक आणि बेसिक पे जर 45,000 धरलं तर त्या सूत्रानुसार P/2 येणार. हे बेसिक पे आलं, याला P म्हणूया, आणि हे आलं IC, हे आलं बेंचमार्क कॉर्पस, हे आलं शासनाने ठरवलेले महिने. इथं पुन्हा दिलं आहे, यदि Q 300 से अधिक है तो इसे 300 के रूप में ही लिया जाएगा. म्हणजे 25 वर्षाच्या वर कितीही वर्षे तुमची सेवा झालेली असेल तरी आम्ही बेस हा 25 वर्ष म्हणजे 300 महिनेच धरणार. आणि 300 महिने आणि त्याने एकूण सेवाच 15 वर्षे केल्यामुळे त्याचे आले 180 महिने. मग या 15 वर्षे सेवेमध्ये त्याचे पेन्शन किती बनणार, तर आज जरी त्याचे 45,000 रुपये मूळ वेतन असलं तर मूळ वेतनाला 50% म्हणजे 2 ने भागलं, त्यानंतर ते आलं 22,500. आता ह्या 30 लाखाला हे 30 लाख कट होतील आणि 180/300 याचा जर भागाकार केला तर याला येईल 0.6. या दोन्हीचा जर गुणाकार आपण या ठिकाणी केला तर ती बनते 13,500 रुपये मूळ वेतन, जे की पेन्शन पेआउटसाठी धरलं जाणार. पेन्शन नको म्हणायला, पेआउटसाठी धरलं जाणार आणि त्यामध्ये DRS मिळवला जाणार. म्हणजे DRS महागाई राहत जोडून पेन्शन किंवा पेआउट बसेल. आता या ठिकाणी उदाहरण क्रमांक 3 मध्ये दिलं आहे की कर्मचाऱ्याने 1 आणि 3 ह्या अटी पूर्ण केलेल्या असतील आणि त्याने फक्त 25 वर्षाच्या R120ची अट पूर्ण न करता त्याने जर 10 वर्ष ही सेवा केलेली असेल आणि पुन्हा त्याच्या 3 ते 5 पर्यंतच्या म्हणजे काय की ज्याची कोणत्याही प्रकारची अंशदान नियमित म्हणजे कोणत्याही प्रकारचं अंशदान त्याने कपात केलेलं नसेल, नियमित त्याचं अंशदान जमा झालेलं असेल किंवा त्याने डिफॉल्ट पॅटर्न निवडलेला असेल, अशा सर्व अटी पूर्ण केलेल्या असतील तर त्या टायमाला त्याचा IC असेल म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पस असेल 25 लाख, BC असेल म्हणजे बेंचमार्क कॉर्पस असेल 25 लाख, आणि ज्यावेळेस IC = BC असेल आणि त्याने 10 वर्षे ही R1 सेवा पूर्ण केलेली असेल, अशा टायमाला त्याचं पेआउट किती निघेल तर या ठिकाणी सूत्रामध्ये किमती टाकून दाखवलेले आहेत. 45,000च्या 50% म्हणजे (2) म्हणजे हे 22,500 आणि 25 लाखाला 25 लाख जातील. हे शून्याला शून्य गेलं, भाग जात नाही. 120 30 12 चौक गुणिले 4 0.4 म्हणजे 22,500 गुणिले 0.4 याचा जर गुणाकार केला तर हे 9,000 रुपये एवढी त्याचं पेआउटसाठीचं मूळ वेतन येतं आहे. आता 9,000 ही जी त्याला पेआउट मिळतं आहे हे 10,000 रुपयापेक्षा कमी आहे. म्हणून असा कर्मचारी हा सुनिश्चित म्हणजे मिनिमम ॲश्युअर्ड पेआउट यामध्ये येतो आणि त्याला त्या पद्धतीने मिनिमम ॲश्युअर्ड पेआउट दिलं जाईल. आता हे पुढचं त्यामध्येच एक म्हणून उदाहरण दिलं आहे की यामध्ये काय केलेलं आहे की सेम उदाहरण क्रमांक 3 सारखी परिस्थिती आहे, परंतु कर्मचाऱ्याचं यामधून त्याने आंशिक निकासी म्हणजे हे काढलेलं आहे. NPS मध्ये जशी रक्कम काढतो त्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल कॉर्पसमधून त्या पद्धतीचं जर काढलं असेल तर काय होईल तर असं यामध्ये दिसतंय आपल्याला की त्याने जर आंशिक निकासी केलेली असेल तर 25 लाखाऐवजी 10 वर्ष सेवा असताना त्याचं 3 लाख रुपये आंशिक निकासी धरून 22 लाख रुपये हे उदाहरणामध्ये दिलेत. 22 लाख रुपये IC असताना 25 लाख रुपये हा BC असताना म्हणजे या ठिकाणी IC हा BC पेक्षा म्हणजे बेंचमार्क कॉर्पसपेक्षा इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा कमी आहे. अशा टायमाला कारण इथं आंशिक निकासी केलेली म्हणजे काढलेली आहे रक्कम इंडिव्हिज्युअल कॉर्पसमधून काढलेली आहे. अशा टायमाला त्याची पेन्शन किती बसते तर इथंही 50% म्हणजे 22,500 यांचा गुणाकार 0.4 आणि ह्या दोन्हीचा भागाकार येतोय 0.88 म्हणजे या तिन्हीचा जर गुणाकार करून पाहिला तर 8,800 रुपये एवढी ही त्याची मिनिमम पेन्शन बसते. आता या ठिकाणी ही रक्कम ही 10,000पेक्षा कमी आहे, परंतु त्याने या ठिकाणी रक्कम NPS खात्यातून म्हणजे UPS खात्यातील UPS मधील IC मधून ही रक्कम काढलेली आहे आणि काढलेली असल्यामुळं त्याला आम्ही मिनिमम पेन्शन देणार नाही जोपर्यंत तो त्याचे ते 3 लाख रुपये त्या IC पूल कॉर्पसमध्ये जमा करत नाही. आणि पूल कॉर्पसमध्ये त्याने जर जमा केले नाही तर मिनिमम ॲश्युअर्ड पेन्शन आम्ही त्याला 10,000 रुपये देणार नाही,
तर ती त्याला 8,800 जी त्याच्या पेन्शनमध्ये पेआउटमध्ये त्याच्या कॉर्पसमधून त्या सूत्रातून मिळते तीच त्या कर्मचाऱ्याला दिली जाईल असं शासनाचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आता या उदाहरण क्रमांक 4 मध्ये त्यांनी सांगितलं आहे की कर्मचाऱ्याने 1-2 या अटी पूर्ण केल्यात, म्हणजे त्याचं 45,000 हे मूळ वेतन आहे, त्यानंतर त्याने 25 वर्ष आरक्षण सेवा त्याने पूर्ण केलेली आहे. आणि 3 नंबरची जी अट आहे की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नियमित कपात होणे, नियमित कपात आणि त्या बाबतीतली गुंतवणूक या बाबी जर व्यवस्थित झालेले नसतील तर अशा टायमाला जर त्या कर्मचाऱ्याच्या IC मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो 45 लाख रुपये उदाहरणात दाखवलेत आणि त्याच्या BC हा जर 50 लाख असेल तर आणि तो केवळ नियमित जमा न केल्यामुळे जर झालेला असेल तर अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत पेन्शन जे पेआउट जे निघेल ते 45,000च्या त्याच्या मूळ बेसिकच्या 50% म्हणजे 22,500. इथं 25 वर्ष सेवा पूर्ण झाल्यामुळे 300ला 300 कट होतील आणि या ठिकाणी हा जो फरक पडला BC आणि IC यामध्ये जो 5 लाख रुपये नियमित कपात किंवा त्या जमा न झाल्यामुळं गुंतवणूक न झाल्यामुळं या बाबीमुळे जे 5 लाख कमी झालेले आहेत यामुळे त्याच्या पेन्शनमध्ये 22,500 ऐवजी केवळ 20,250 म्हणजे 2,250 रुपयाची कमी त्याची पेआउट या ठिकाणी निघतोय आणि त्यावर आधारित महागाई भत्ता त्याला महागाई राहत त्याला मिळेल. आता या 5व्या उदाहरणामध्ये त्यांनी दिले की कर्मचाऱ्याने 1 ते 5 पर्यंतचे सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत आणि 5वी जी अट होती की आंशिक निकासी म्हणजे NPS मध्ये जे कर्मचाऱ्याने इंडिव्हिज्युअल कॉर्पसमधून रक्कम काढण्याची मुभा आहे त्यामुळे जर त्याच्या IC मध्ये म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये जर रक्कम कमी झाली असेल, इथं उदाहरणामध्ये ती बेंचमार्क कॉर्पसपेक्षा 10 लाख रुपये कमी दाखवलेले आहे आणि ही जी कमी दाखवलेली आहे यामुळं म्हणजे आंशिक निकासी रक्कम काढल्यामुळे त्याच्या पेन्शनमध्ये कसा फरक पडेल की तो या ठिकाणी दिला. उदाहरण दाखल 45,000 मूळ बेसिक त्याच्या 50% म्हणजे 22,500 या ठिकाणी 25 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे. 25 वर्ष सेवा पूर्ण झालेली असल्यामुळे 300ला 300 कट होतील आणि आंशिक निकासीच्या कारणास्तव त्याच्या IC मध्ये 10 लाखाचा जो गॅप पडला आहे यामुळं यामध्ये हा येईल भागाकार 0.8 म्हणजे या दोन्हीचा जर गुणाकार केला तर 18,500 पेआउट त्याचं पेन्शनसाठी निघेल आणि त्याच्यावरचा DRS त्याला मिळेल. हे या 5व्या उदाहरणामध्ये त्यांनी सांगितले. आता या 6व्या उदाहरणामध्ये काय आहे की कर्मचाऱ्याने 1, 2, 3 आणि 4 5 या अटी पूर्ण केलेल्या आहेत, म्हणजे कर्मचाऱ्याने या ठिकाणी आंशिक निकासी देखील केलेली नाही, कर्मचाऱ्याने त्याच्या नियमित कपाती केलेली आहे, त्याची गुंतवणूक व्यवस्थित झालेली आहे किंवा त्याने 25 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे आणि 45,000 त्याचं जर बेसिक पे असेल त्याने केवळ 4 नंबरची जी अट आपल्या शर्तीमध्ये दिली होती ती जी आहे की डिफॉल्ट पॅटर्न ऐवजी कर्मचाऱ्याने IC पॅटर्न इंडिव्हिज्युअल कॉर्पस मध्ये म्हणजे पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा तो त्याला अधिकार दिलेला आहे त्यामध्ये त्याने स्वतः निवड करून त्याचं बेंचमार्क कॉर्पसपेक्षा जर इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा जास्त होत असेल आणि तो या उदाहरणामध्ये 55 लाख रुपये दाखवला आहे आणि बेंचमार्क कॉर्पस हा 50 लाख म्हणजे 5 लाख रुपये बेंचमार्क कॉर्पसपेक्षा काय आहेत जास्त आहेत, अशा वेळी कर्मचाऱ्याचे पेआउट किती निघेल तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 45,000 हे त्याचं बेसिक पे म्हणजे याच्या 50% त्याला 22,500 हे त्याचं पेआउटसाठी राहील. ते 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत, 25 वर्षाला म्हणजे 300 महिन्याला 300 महिने कट झाले आणि त्याचा BC बेंचमार्क कॉर्पस त्यावेळेस 50 लाखच आहे, परंतु या ठिकाणी IC देखील 50 लाख दाखवला आहे. मग IC 50 लाख दाखवला आहे, इथं उदाहरणामध्ये त्यांनी 55 लाख धरला होता, मग ते 5 लाख रुपये गेले कुठं तर ते 5 लाख रुपये कर्मचाऱ्याला अगोदर त्याला दिले जाणार आणि त्याची रक्कम ही 50 लाख जी की 55 लाखातून 5 लाख गेल्यावर 50 लाख राहते तेवढीच धरली जाणार आणि त्याच्यावर आधारित त्याला फुल 50% जे की पहिल्या उदाहरणामध्ये आहे ते मिळणार प्लस 50% पेआउट प्लस त्याच्यावरचा DRS आणि हे जास्तीचे 5 लाख रुपये जे की त्याच्या इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये त्याने पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न निवडल्यामुळं डिफॉल्ट पॅटर्नपेक्षा त्याला जास्तीचे मिळाले ते त्याला या ठिकाणी एक रकमी कर्मचाऱ्याला दिले जाणार. आता इथं उदाहरण क्रमांक 7 मध्ये तेच आहेत शर्ती की 1, 2, 3 आणि 5 ह्या पूर्ण केल्यात आणि कर्मचाऱ्याने पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न व्यक्तिगत कॉर्पसमध्ये निवडल्यामुळं त्याचा जर बेंचमार्क कॉर्पसपेक्षा कमी झाला म्हणजे बेंचमार्क कॉर्पसपेक्षा
इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा कमी आहे. आणि तो का कमी आहे तर पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हे स्वतः निवडलेलं आहे. आणि जर अशा याच्यात त्याने एक उदाहरण दिलं आहे, जर त्याने ती भरपाई केली नाही, म्हणजे पहिल्या उदाहरणात आपण पाहिलं 6 नंबरच्या की 5 लाख रुपये हे इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये जास्त झाल्यामुळे त्याला ते परत मिळाले जास्तीचे म्हणून. परंतु या ठिकाणी 5 लाख रुपये हे बेंचमार्क कॉर्पसपेक्षा कमी झाले आणि त्याची जर भरपाई त्याने पेआउटच्या टायमाला किंवा रिटायरमेंटच्या टायमाला केली नाही, तर अशा टायमाला त्याच्या पेन्शनमध्ये जवळजवळ ती पेन्शन या उदाहरणामध्ये म्हणजे 45 लाख रुपये इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि 50 लाख रुपये बेंचमार्क कॉर्पस असताना आणि 25 वर्ष सेवा पूर्ण आरएक्स सेवा पूर्ण केलेली असताना 20,200 म्हणजे 22,250 जी त्याला बसायला पाहिजे होती, परंतु ती पेन्शन फंड मॅनेजर निवडल्यामुळं आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न निवडल्यामुळं झालेल्या फरकाची भरपाई न केल्यामुळं तो तोटा त्याने स्वतः केलेला आहे असं समजून त्याला पेआउट हे कमी नाही केलं. आणि इथं मध्ये काय दिलं आहे, जर त्याने आंशिक भरपाई म्हणजे काही प्रमाणात जर भरपाई केली, 5 लाख रुपये त्याला बेंचमार्क कॉर्पसपेक्षा कमी आहेत, अशा टायमाला त्याने 2.5 लाख रुपये जर भरले म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा 47.5 लाखच झाला, तर अशा टायमाला 21,375 म्हणजे जे काही पेआउट त्या सूत्रातून निघतंय आणि त्यावर आधारित DRS एवढंच त्याला दिलं जाणार. म्हणजे आपण या ठिकाणी स्पष्ट पाहू शकतो की हे सर्व उदाहरणं जर पाहिले तर यामध्ये बेंचमार्क कॉर्पस ही यामध्ये सर्वात मोठी मारलेली UPS मधली मेक आहे आणि ती डिफॉल्ट पॅटर्नवर आधारित असणार आहे. तिच्या एवढा जर इंडिव्हिज्युअल कॉर्पस नसेल तर मात्र अडचणी आहेत. जर बेंचमार्क कॉर्पस एवढा जर इंडिव्हिज्युअल कॉर्पस असेल आणि 25 वर्षाची जर आरएक्स सेवा असेल, तर त्या कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या 12 महिन्याच्या मूळ वेतनाच्या 50% एवढं DRS आणि त्यावर आधारित DRS एवढी पेन्शन त्याला बसेल. परंतु जर 25 वर्ष इथं कमी पेन्शन कशात होते ते पाहायचं जर झालं थोडक्यात, तर 25 वर्षापेक्षा कमी जर सेवा झाली, समजा 24 वर्ष झाली, तर त्याला 48% त्या प्रमाणात पेन्शन कमी होणार त्यावर आधारित. 22 वर्ष झाली तर 44% पेन्शन बसणार. 20 वर्ष आरएक्स सेवा झाली असेल तर 40% पेन्शन बसणार. या प्रमाणात समजा त्याची 15 वर्ष सेवा झाली तर 30%. या पद्धतीने ती कमी कमी होत जाणार. आता दुसरी गोष्ट, पेन्शनमध्ये फरक 50% न बसायला आणखी काय कारण ठरणार आहे, तर बेंचमार्क कॉर्पसपेक्षा जर इंडिव्हिज्युअल कॉर्पस हा आत्ता आपण जे 6 आणि 7 नंबरला उदाहरण पाहिले त्यामध्ये पेन्शन फंड मॅनेजर आणि इन्व्हेस्टमेंट पॅटर्न निवडल्यामुळे जर फरक पडला तर तिथं सुद्धा पेआउट कमी होणार. आणि जर ते पेआउट कमी व्हायचं नसेल तर बेंचमार्क कॉर्पसमध्ये जो पूल कॉर्पस असेल यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल कॉर्पसमधली रक्कम किंवा जास्तीची रक्कम त्या टायमाला भरावी लागेल. आता आणखी पेन्शनमध्ये फरक कशामुळे पडणार आहे की सध्या हे केंद्र सरकारचे कर्मचारी हे NPS या NPS मध्ये आहेत आणि मग NPS योजनेत असलेल्या खात्यातील इंडिव्हिज्युअल कॉर्पस म्हणूया त्यातील रक्कम काढण्याचा अधिकार सध्या त्या कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. आणि यामुळे जर बेंचमार्क कॉर्पसपेक्षा इंडिव्हिज्युअल कॉर्पसमध्ये रक्कम कमी झाली तरी त्याच्या पेआउटमध्ये फरक पडणार आहे. पेआउट हे 50% पेक्षा कमी बसणार आहे. मग जर ते तेवढं बसायचं असेल तर बेंचमार्क कॉर्पस हा इंडिव्हिज्युअल कॉर्पस करण्या एवढी जी काही रक्कमची तफावत असेल तेवढी त्याने त्या खात्यामध्ये पूल कॉर्पसमध्ये भरणं गरजेचं आहे. आणखी या UPS अंतर्गत असलेल्या पेआउटमध्ये फरक कशाने पडणार आहे तर तो नियमित कपात न झाल्यामुळं. नियमित कपाती न झाल्या किंवा त्याच्या गुंतवणुकी जर नियमित झाल्या नाही, आता खरं पाहिलं तर या बाबतीतली सर्व जबाबदारी शासनाची येते, तरी देखील नियमित कपाती किंवा त्याची गुंतवणूक झाली नाही तरी त्याच्या पेआउटमध्ये फरक पडणार आहे. अशा पद्धतीने या UPS या योजनेतून ही जी फी दिलेला आहे ती कुठेही या अधिसूचनेत पेन्शन या नावाने न वापरता पेआउट या नावाने वापरले जाणार आहे. आणि विशेष म्हणजे या पेआउटीत उदाहरणार्थ एखादा कर्मचारी 2 कर्मचारी आहेत आणि त्या 2 कर्मचाऱ्याची नियुक्ती समान आहे, नियुक्ती दिनांक दोघांची समान आहे आणि ते रिटायर त्यांची जन्मतारीखही समान आहे किंवा एकाच महिन्यातील आहे आणि ते दोघं जर रिटायर एकाच तारखेला होणार असले, परंतु या सर्व बाबीमुळे त्यांच्या पेआउटमध्ये जर फरक पडला तर त्या विषयीची समानता देखील ते मागू शकत नाही. अशा पद्धतीने देखील स्पष्टता यामध्ये दिलेली आहे. म्हणजे असं जर पाहिलं तर या UPS मधून जी काही पेन्शन मिळणार आहे त्याला पेआउट म्हटलेलं आहे, आपण त्याला पेन्शन म्हणून गाजावाजा करतोय, तर हे कुठेतरी चुकीचं होते. दुसरी गोष्ट, आता हे जर उदाहरणं पाहिले, आपण पाहिलं असेल भाग 1 असेल किंवा हा भाग 2 पाहिला असेल तर अतिशय किचकट आहे. तर शासनाने याविषयी UPSची कार्यवाही 1 एप्रिल 2000
25 पासून सुरू करणार असं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हटलेलं आहे. तर ती करण्या अगोदर कर्मचाऱ्यांना खरं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे की आता सध्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या NPS आणि UPS असे 2 पर्याय आहेत. या दोन्ही विषयीची स्पष्टता NPS चांगली ठरेल का UPS चांगली ठरेल याविषयीची स्पष्टता आजच कर्मचाऱ्याला देणं गरजेचं आहे आणि ती स्पष्टता दिल्यानंतरच त्या कर्मचाऱ्यांना त्याविषयीचा पर्याय निवडण्याविषयीची कार्यवाही शासनाने करणे गरजेचं आहे. तर आता हे सर्व झालं केंद्र सरकारच्या UPS योजनेविषयी. आता महाराष्ट्र शासनाचे आपण जर कर्मचारी असू तर महाराष्ट्र राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आता यापुढे आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. ही UPS योजना आपला जो अनुभव आहे त्यानुसार महाराष्ट्र शासन आहे अशी स्वीकारेल असं वाटतंय. परंतु सध्या जर महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्याच्या 100% कर्मचाऱ्यांची जर परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये ही UPS योजना आहे या पद्धतीने कार्यान्वित होणं हे अतिशय दुर्दैवी आणि चुकीचं ठरणार आहे. तर ही योजना कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने लागू करू नये. आता ती कशी चुकीची ठरेल काय ठरेल याविषयी आपण सविस्तर असं यापुढे बोलतच राहणार आहोत. आताही हा भाग 2 आपल्यासमोर आणताना हा भाग 2 देखील खूप मोठा होत आहे. तर आता सध्या आपण या ठिकाणापर्यंतच पाहूया. यानंतर या UPS योजना आता खरं पाहता शासनाने कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचा विचार केला तर DCPS त्यानंतर NPS त्यानंतर GPS आणि यासोबतच UPS अशा अनेक प्रकारच्या 4 योजना 20 वर्षात आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच DCPS ही खराब असल्यामुळेच NPS आली, NPS मध्ये त्रुटी आणि खराबी असल्यामुळेच ही GPS आली आणि GPS सोबत UPS आली. आता महाराष्ट्र शासन या 2 योजनेसोबत खेळ खेळणार आहे आणि कर्मचाऱ्यांवर त्या लादण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ते ज्यावेळेस शासन त्या पद्धतीने करेल त्याविषयी आपण चर्चा करूया. परंतु आता यापुढचा जो व्हिडिओ आहे तो सरळ OPS आणि UPS यामधली जी तफावत आहे आणि यामध्ये खरी काय गोम आहे की ज्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन हे अजूनही OPS जर UPS ही OPS पेक्षाही चांगली असती तर मग शासनाने कर्मचाऱ्यांना पर्याय देणं आवश्यक आहे की तुम्हाला OPS स्वीकारायची का UPS स्वीकारायची. परंतु शासन असं करताना दिसत नाही. शासन हा NPS मध्येच UPS हा एक विकल्प घेऊन आले. तर महाराष्ट्रामध्ये शासनाला NPS मध्ये UPS हा विकल्पासोबतच हळूहळू OPS कडे जावं लागणार आहे. आजपर्यंत नियुक्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील OPS ही योजना ज्याला आपण जुनी पेन्शन योजना म्हणतो ती लागू करावी लागेल आणि तशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे याचा देखील गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण या भाग 2 मध्ये शासनाच्या राजपत्रामध्ये केंद्र सरकारच्या राजपत्रामध्ये जे उदाहरणं दिलेत त्याच्या आधारे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. आतापर्यंतचा हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. जर आपणास आवडला तर लाईक करा, शेअर करा, प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ थोडा मोठा असल्यामुळं स्पीड वाढवून पाहिला तरी चालेल. यासोबतच भाग 1 आणि भाग 2 हे दोन्ही व्हिडिओ पहा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढं या जुनी पेन्शनविषयी आणि महाराष्ट्राची जी काही दयनीय स्थिती आहे यावर फोकस करून व्हिडिओ बनवून आपल्यासमोर येण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.